नक्की झाले तरी काय? सरकार पूर्ण ड्रायव्हर लाईनच्या विरोधात. सरकारचे पूर्ण धोरण ड्रायव्हर लाईनच्या विरोधात. ज्यावेळी तुम्ही कायदा करता ड्रायव्हर ऍक्सिडेंट झाल्यावर पळाला नाही पाहिजे, तर जे लोक ज्यांचा काही ऍक्सिडेंटशी संबंधच नाही ते लोक ड्रायव्हरला इतकं मारतात की ड्रायव्हरला पळून गेल्याशिवाय पर्याय नाही. नक्की हे सरकार कोणाच्या विरोधात आणि कोणासाठी काम करते हेच कळत नाही. सरकार फक्त मतदानासाठी सरकार चालवते की काय असा प्रश्न आता ड्रायव्हर लोकांना पडत आहे. यामुळे गाडी धंदा इतका धोक्यात आलेला आहे की गाडी ड्रायव्हर लाईन मध्ये आता कोणी उतरायला तयार नाही आणि यासाठी पूर्ण सरकार कारणीभूत आहे. जर सरकारला वाटत असेल तर पहिले ड्रायव्हरच्या दिशेने म्हणजे ड्रायव्हर सुरक्षित कसा होईल याचा विचार करावा. तुम्ही फक्त म्हणजे सरकार यांनी फक्त दारूचे अड्डे 500 मीटर बाजूला घेतल्याने ड्रायव्हर सुरक्षित होईल असा विचार केला. परंतु तसं नसून ड्रायव्हरला जर पगार 10-15 हजार असेल तर याच्यात त्याचं कुटुंब चालू शकते का? आणि मग तो व्यसनाधीन होऊन नको त्या मार्गाला जातो. आणि सरकारचं फक्त एवढंच म्हणणं आहे की मोठा गाडीवाला बारक्या गाडीसाठी दोषी आहे की जो समोरच्याला मान्य होईल. तुम्ही फक्त मतासाठी राजकारण करता हे बाकी आता अवघड होत चाललेलं आहे. यामध्ये गरीब जनता पूर्ण होरपळून निघालेली आहे. या जनतेची चूक काय? फक्त तुमच्यावर विश्वास ठेवला एवढंच ना? हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याचा विचार नक्कीच सरकारने करावा अशी सर्वसामान्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे. कानसा न्यूज, घारगाव. केंद्र सरकारने जो ड्रायव्हरच्या विरुद्ध जे कायदे बनवले ते अतिशय जुलमी कायदे आहे. वास्तविक ड्रायव्हर हा कोणताही लखपती नसतो किंवा करोडपती नसतो. ड्रायव्हर हा विशिष्ट वर्गातले नाही तर संपूर्ण वर्गात ड्रायव्हर येतात. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये तो ड्रायव्हिंग करीत असतो. 24 तास डोळे फुटून ड्रायव्हिंग करीत असतो. परंतु आताच भारत सरकारने जो ड्रायव्हरविषयी कायदा काढला अतिशय जुलमी कायदा आहे. मुळात 8 लाख 10 लाख जर ड्रायव्हर जर असेल तर तो ड्रायव्हर ड्रायव्हिंगच करणार नाही. ड्रायव्हरला रस्त्यामध्ये किती त्रास होतो त्याचं त्याला माहिती. अक्षरशः ड्रायव्हरकडून एखादा ॲक्सिडेंट जर झाला तर त्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कुणीच येत नाही. ड्रायव्हरला एवढं मरणाचं मारी द्या. आणि जे मारणारे लोक आहेत ते ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याच्याशी काहीच संबंध नसतो. मुळात मारणारे भलतेच राहतात. काय चूक झाली, कुणाची चूक आहे याची शहानिशा न करता डायरेक्ट ड्रायव्हरला मारित असतात. अशा वेळेला त्या ड्रायव्हरची जबाबदारी सरकार घेतं का? दुसरी गोष्ट, ज्या टायमाला ॲक्सिडेंट होतो तर मी संसदातल्या सर्व सदस्यांना, आमदार खासदार यांना सर्वांना माझं एक सजेशन आहे. हे लायसन्स तोडून टाकतो आणि ड्रायव्हिंग धंदा बंद करतो. तिकडे रानात शेळ्या वळायला जाईल पण गाडी चालवणार नाही. ड्रायव्हर एकटा, ड्रायव्हर एकटा, ड्रायव्हर एकटा.